स्ट्राइक वरती प्रसाद मुंगे पाहायला मिळतोय. पहिला बॉल, धाव मिळत नाहीये. मॅचची सुरुवात होते. दक्षित जैन आणि त्यांच्या सोबत आपण जर पाहिलं तर अक्षय नेरुरकर फलंदाजीसाठी मैदानावर दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि दोन्ही बॅटर्सच्या प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे. आणि हर्षित रंका यांच्याकडून दक्षित जैनला प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचा पुरस्कार. या वेळेला मात्र बॅटची आउटसाइड एज स्लिप मध्ये फिल्डर आहेत. दोन्ही बॅटर्सना हर्षित रंका यांच्याकडून 101 रुपयांचा पुरस्कार प्रति षटकारासाठी आणि चौकारासाठी सुद्धा 101 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार दोन्ही बॅटर्ससाठी. दरम्यान सुरुवातीचे दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. डिक्लेअर मध्ये गेला होता. वैयक्तिक आणि सांघिक धावांचं खातं उघडलंय पाटील बॉल. आणि या वेळेला प्रसादचा जबरदस्त वाईडिश यॉर्कर पाहायला मिळतोय. प्रसाद मुंगे पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी. स्ट्राइक वरती दक्षित, नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय नेरुरकर. आणि या वेळेला मात्र एक स्लोअर वन डिलिव्हरी हाताळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत, फिल्डर येतोय बॉल खाली आणि हा पहिला विकेट मिळवला जातोय प्रसाद मुंगेच्या माध्यमातून. दक्षित इंदरमल जैन बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर जातोय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत साठी सुद्धा हर्षित रंका यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी मात्र 101 रुपयांचा पुरस्कार आहे. फुल टॉस बॉल. यावेळेला स्वीट साऊंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट. बॅट मधून आवाज आलाय टक. धावा मिळतील टकाटक. 6 धावांचा हा एक खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. आल्या आल्या इथे मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत अनिकेतने. मागील बॉलवर षटकार. अगदी बेरर चेक होता. निमंत्रण दिलं गेलं होतं फलंदाजाला आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार केला. षटकार ठोकलाय. अर्धा डझन धावांची भर पडते स्कोरबोर्डवर. या वेळेला मात्र वाईड लाईन यॉर्कर. पुन्हा एकदा मात्र चांगली लेंथ पाहायला मिळते. आणि पंच मात्र इथे आपण जर पाहिलं तर लाईन वरती कुठेतरी आक्षेप घेत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच रवी चेंदवनकर यांच्या माध्यमातून. अतिरिक्त धावेनंतर धावसंख्या आपण जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 8 वर. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल अगदी सहजतेने मात्र त्याला पुल केलं. पार्किंग लॉट मध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. 2 धावांसोबत मात्र पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या डबल डिजिट मध्ये. एक गडी बाद 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटका अखेरीस. प्रसाद मुंगेचं मात्र षटक या ठिकाणी समाप्त होतंय. मातोश्री रावराणे वॉरियर्स नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि दुसऱ्या बाजूने के किंग्सला निमंत्रित केलं फलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकातून मात्र एक मोठी विकेट दक्षित जैन सारख्या बॅटरची. त्यानंतर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये आला. त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. आतापर्यंत मात्र आपण जर पाहिलं तर प्रत्येक सामना इथे मात्र रंगलेला पाहायला मिळाला. अगदीच चुरशीचे सामने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. यावेळेला मात्र सेफ्टी गार्डची गरज आहे. आणि चारुलने विकेट जर पटकावली तर हर्षित रंका यांच्याकडून 101 रुपयांचा पुरस्कार आहे. बॅटरने षटकार जर ठोकला तर त्यांच्यासाठी मात्र 101 चा पुरस्कार आहे. एक बड़ा मंच यहां पर गणेश गली के क्रिकेटर्स के लिए. गणेश गली बिग बैश 2025 सीजन 3 में आपको एक जबरदस्त टूर्नामेंट
एक नए साल की शुरुआत यहां पर होती हुई। बहरहाल पिछले बॉल पर थाईपैड पर जाकर लगी थी गेंद। इस बार ऑफ कटर गेंद थी, अंदर की तरफ आती हुई, पुल किया, मैदान से बाहर जाती हुई गेंद 2 रन के लिए डिक्लेयर जोन में जाएगी। स्कोर आगे बढ़ता हुआ 12। यहां पर ज्यादातर हाफ ट्रैकर गेंदबाजी का प्रदर्शन रहेगा। फिर से एक बार उसी प्रकार की यह गेंद ग्रिल पर लगी है, नीचे आती हुई 2 रन का इशारा अंपायर महेश चेंदवनकर का। स्ट्राइक वरती आपल्याला अक्षय नेरुरकर पाहायला मिळतोय। ओपनिंग पेअर मध्ये दक्षित आणि अक्षय आले होते। दक्षित मात्र आउट होऊन माघारी परतला, झेलबाज झाला। त्यानंतर मात्र अनिकेत आला, अनिकेतने एक षटकार ठोकला। सध्याच्या स्थितीला तो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे। स्ट्राइक वरती मात्र अक्षय नेरुरकर बॉलिंग करतोय, चारुल। ओहो, परफेक्ट ब्लॉक केलं, टो क्रशर, एक परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय। 4 चेंडू 4 धावा खर्च केलेत, धावसंख्या 14 वर। एक विकेट मात्र पटकावली गेली होती पहिल्या ओव्हर मधून प्रसाद मुंडगेच्या माध्यमातून, अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर फिल्डिंग करत असताना। फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा स्वीट साउंड फ्रॉम मिडल ऑफ द बॅट, डाउन द ट्रॅक, ओव्हर द अंपायर्स हेड, वन मोर बिग हिट बाय अक्षय नेरुरकर। आणखीन एक मोठा फटका येताना पाहायला मिळेल अक्षयच्या बॅटमधून। अनिकेत आणि अक्षय दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून 101 रुपयांच्या पुरस्काराचे ते मानकरी ठरलेत। हर्षित रंका यांच्याकडून 101 रुपयांचा पुरस्कार आहे प्रत्येक षटकारासाठी, तसेच 101 चा पुरस्कार आहे चौकारांसाठी सुद्धा। यावेळेला आपटलेला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, 2 धावा तर नक्कीच मिळतील आणि एकंदरीत पाहिलं तर 12 धावांचं हे षटक इथे समाप्त होत आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर, 22 विथ द लॉस ऑफ 1 इन द एंड ऑफ सेकंड ओवर। समाप्ति के बाद टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेटों के नुकसान पर 22 रन के किंग्स। दक्षित जैन मैदानामध्ये येतोय, कान मंत्र देतोय दोन्ही बॅटर्सना की इथून पुढे मात्र कशी बॅटिंग करायची आहे। रणनीती मात्र त्या ठिकाणी बनवली जाते। स्ट्राइक वरती पुढील बॉलसाठी नवीन ओव्हरची सुरुवात करण्यासाठी अनिकेत आहे। बॉलिंग मार्क वर मात्र पाचारण केलं जाते ते गोलंदाजीसाठी आशिष टक्के। आज मात्र 100% द्यायचे टक्केला, आपलं बेस्ट परफॉर्मन्स या ठिकाणी द्यायचं आहे कारण स्कोर चांगल्या स्थितीत आहे। 12 बॉल 22 धावा, 2 ओव्हरची समाप्ती, 22 धावा स्कोरबोर्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यात। आशिषचा पहिला चेंडू, या वेळेला दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंच रवी चेंदवनकर यांच्या माध्यमातून। लाइन से भटके तो पडेंगे फटके, लाइन विसरायची नाहीये। पहिला बॉल होता, वेळ लागेल थोडासा स्वतःला कंट्रोल मध्ये आणण्यासाठी। आशिष टक्के, नेक्स्ट बॉल, या वेळेला फुल टॉस, 2 धावांचा इशारा येतोय। हे बंद ग्राउंडचं क्रिकेट खेळणं प्रत्येकाचं काम नाहीये, इथे मात्र मुंबईकरांनाच असं क्रिकेट खेळण्याचा अधिकार आहे। अशा छोट्या छोट्या आकारांच्या मैदानामध्ये मात्र आयोजित केल्या जाणाऱ्या आपल्या स्पर्धेचे नियम आणि अटी घालून अगदी वेगवेगळ्या नियमांना समोर जाणारा क्रिकेटर फक्त मुंबईतच खेळलं जातं असं हे क्रिकेट। पुन्हा एकदा पुल केलाय, ऑन साइडला चाललाय बॉल मिड विकेट कडे। जुना बॉल द्या, जुना बॉल। जुना बॉल असेल तर द्या। दरम्यान या दुहेरी दाब्याच्या फटक्यासोबत धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळते। अनिकेत चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी, त्याला चांगली साथ देतोय अक्षय नेरुरकर। अक्षय आणि अनिकेतवर खूप मोठी जबाबदारी या मॅच मध्ये। ओपनिंग पेअर मध्ये दक्षित आला होता, दक्षित आउट होऊन माघारी परतला, त्यानंतर मात्र अनिकेतने एक षटकार ठोकला, त्यानंतर अक्षयच्याही बॅटमधून एक षटकार आलाय। दरम्यान आशिष पुन्हा एकदा
दिशा भरकटलाय. आणखीन एक वाईट बॉल. पंच रवी चेंदवनकर, पंच महेश चेंदवनकर अतिशय तटस्थ आणि निष्पक्ष अशी पंचांची भूमिका पार पाडली या पंचांनी. एक चांगली क्रिकेटची खेळपट्टी बनवली आहे दोन भावांनी. या वेळेला मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने प्रेक्षक गॅलरीमध्ये बॉल जाताना पाहायला मिळतोय. पुन्हा 2 रनचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 30 या धावसंख्येवर. अकोटप्प्याचे चेंडू त्यावर मात्र येणाऱ्या 2 धावा सातत्यपूर्ण अगदी आपण पाहिलेले आहेत या स्पर्धेदरम्यान. काय बॅटिंग केली आहे मगाशी ही मॅच. दोन्ही मॅचेस जर आपण पाहिलं तर सौरभ फोंडकेने सुद्धा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली, फाईट केली, परंतु शेवटच्या बॉलवर 1 बॉल 1 रनची गरज असताना तो रनआउट झाला. कंपल्सरी चेसच्या नियमाप्रमाणे मात्र आपण जर पाहिलं तर देवश्री फायटर्सला मात्र त्या मॅचमध्ये हार पत्करावी लागली. त्या अगोदर मात्र एक मोठा विजय मिळवला होता देवश्री फायटर्सने आणि त्याही मॅचमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर सौरभ फोंडके प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने पटकावला होता. मागील मॅचमध्ये मात्र थोडासा कमनशिबी राहिला, लक फॅक्टर मात्र साथ दिलं नाही. दरम्यान इथे मात्र आपण जर पाहिलं तर थोडासा आता शांत आणि संयमी खेळ बघायला मिळतोय अक्षय आणि अनिकेतकडून. 33 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. या वेळेला उडवलाय बॉल, हवेत जातोय. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहेत. 1 मोर विकेट डाऊन. अक्षय नेरुरकरला माघारी परतावं लागेल. साहिल महेंद्रकर त्या ठिकाणी झेलसाठी उपस्थित होते. कोणती चुकी करत नाहीये. सेफ हँड्स मध्ये बॉल अँड अक्षय नेरुरकर बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का लागतोय के किंग्स टीमला. मातोश्री रावराणे वॉरियर्स प्रथम टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला होता. अगदी योग्य तो निर्णय म्हणावा लागेल, कारण आपण जर पाहिलं तर 2 विकेट्स आतापर्यंत पटकावलेत. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे आणि धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 33 म्हणजे 11चा जो रन रेट आहे तो कायम ठेवलाय. 2 ओव्हरमध्ये 22 होत्या. 3ऱ्या ओव्हरला धावसंख्या आहे 33 आणि बॉलिंगसाठी आता मात्र कोणाला निमंत्रित केलं जाते पाहूया. बॉलिंगसाठी मात्र साहिल आलाय आणि दुसऱ्या बाजूने अक्षयची जागा घेण्यासाठी मात्र साईराज टक्के. पहिला बॉल अगदी सहजतेने मात्र उडवलाय ऑन साइडला. दुहेरी धावांचा इशारा पंचांकडून. मी आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करेन, जरा जुने बॉल असतील तर पंचांकडे देऊन ठेवा. अनिकेत स्ट्राइक वरती आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. अप्रतिम फटका, दर्जेदार फटका, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. हा षटकार मात्र धावसंख्येला एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाईल. धावफलकात एक मोठा बदल घडेल. अगदी परिवर्तन झालंय धावफलकात. 41-41 शेवटची ओव्हर प्रगतीपथावर आपल्याला असलेली पाहायला मिळते. जरा जुन्या बॉलवरती कार्यकर्त्यांनी जरा लक्ष ठेवा. बिल्डिंगच्या कंपाऊंड्स मध्ये जर बॉल असतील तिकडनं जरा ते बॉल आणायचे. दरम्यान साहिल या वेळेला कट करण्याचा प्रयत्न अनिकेतचा. हा बॉल मात्र पाठवलाय विकेट किपरकडे. कमी वेळेला मात्र विकेट किपरकडे बॉल गेलेत. मगाच्या मॅच मध्ये रंजकता पाहायला मिळाली. ही स्पर्धा मात्र आपण जर पाहिलं तर मागील दिवसापासून खूप चांगले सामने, एक सर्वांगीण सुंदर क्रिकेट मात्र आपण अनुभवलंय या 2 दिवसांमध्ये. अजूनही बरेच सामने असेच आपल्याला संध्याकाळच्या ही सत्रामध्ये पाहायला मिळतील. आतापर्यंत फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडलेली खेळपट्टी आहे. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक येतोय. कठड्याला लागून मात्र बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. तिथे मात्र आपण जर पाहिलं तर प्रसाद मुंडगे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत
अगदी विनोद कांबळीवाला लुक त्यांनी बनवलाय. पुन्हा एकदा बॅटची इनर एज घेतोय. ऑन साइडला जाईल बॉल. चव्वेचाळीस 44. शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. साहिल महेंद्रकर राईट आर्म राऊंड विकेट. आणि साईराजच्या बॅटमधून या वेळेला हुक केलाय. यावेळेला बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळेल आणि विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवर साईराज टक्केबाद. एकूण धावसंख्या 4 ओव्हर नंतर 3 गडी बाद 44. जिंकण्यासाठी 45 धावांचं आवाहन. मातोश्री रावराणे वॉरियर्स या संघाला सामना जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील त्या 45 धावा. फायटिंग स्कोर आहे, परंतु पाहावं लागेल काय घडतं या मॅच मध्ये. मागील दोन्ही मॅचेस आपण जर पाहिलं तर हाय स्कोरिंग झाल्या होत्या. एका मॅच मध्ये 55चं टार्गेट, 45 टू विन. 45 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. ऑन एन एव्हरेज आपण जर पाहिलं तर 30 ते 50 धावांमध्येच बऱ्याचदा आपण हे धावफलक थांबलेलं पाहिलं होतं. परंतु मागील 2 मॅचकडे जर आपण लक्ष टाकलं तर हाय स्कोरिंग मॅचेस झाल्या. एका मॅच मध्ये 55, त्यानंतर आपण जर पाहिलं तर जवळपास 62 धावा टार्गेट ठेवलं गेलं होतं समोर. अँड नेक्स्ट मॅचचा टॉस आपण आता पूर्ण करतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येण्याची विनंती करणार आहोत आमच्या पुढील 2 कर्णधारांना. एका बाजूला आपण जर पाहिलं तर गणेश गल्ली जायंट्स असेल आणि विरोधात गणेश गल्ली योद्धाज असा हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातली मॅच नंबर 7 असेल. गणेश गल्ली जायंट्स आणि गणेश गल्ली योद्धाज दोन्ही टीमचे कॅप्टन या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हा टॉस केला जाईल. आणि जसा हा टॉस होईल त्या ठिकाणी मात्र माझे सहकारी समालोचक मित्र अभिषेक पाटील या टॉससाठी आपल्यासोबत उपस्थित असतील. धन्यवाद. चला टॉस केला जाईल. गणेश गल्ली जायंट्स आणि गणेश गल्ली योद्धाच. टॉस उडवला जातोय या सामन्याचा. निशांत पाटवकर यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. गणेश गल्ली बिग बॅश 2025 तिसरं पर्व या स्पर्धेचं आणि पुढील सामन्याचा टॉस केला जातोय गणेश गल्ली योद्धाज आणि त्यांच्या विरुद्ध गणेश गल्ली जायंट्स विरुद्ध योद्धाज. गणेश गल्लीचं कॉल आणि गणेश गल्लीच आलंय. म्हणजे परिचय आपण टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल? तुम्ही सकाळी सांगितलं होतं की जेवढे टॉस जिंकणार तेवढी बॅटिंग घेणार. आता तुम्ही म्हणताय बॉलिंग घेणार. अरे आता आमचं जरा कॅल्क्युलेशन चेंज होते आहे, त्यामुळे आता यांना बॅटिंग करायला तेव्हा ते 60-60 मारतात. बघा आमच्यावर किती मारतात ते लोक. त्या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर प्रणित टॉस आपण पाहिलं तर जिंकलेला आहे आणि फलंदाजी घेतली आहे, गोलंदाजी घेतली आहे त्यांनी. कारण आधीच्या सामन्यामध्ये फलंदाजी करत होते, आता तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? आमचं पण तेच होतं की टॉस जिंकून पहिली बॅटिंग घ्यायची. त्यांनी आम्हाला बॅटिंग दिली आहे, तर नक्कीच आम्ही 40-45 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. जास्त वेळ घेत नाही आहे, मॅचला सुरुवात होते. तर टॉस जर आपण पाहिलं तर गणेश गल्ली योद्धा संघाने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पारितोषिक आली आहेत. साहिल महेंद्रकर जर षटकार ठोकला तर त्यांच्यासाठी
101चा पुरस्कार आहे आणि अक्षयने जर विकेट पटकावली तर 101चा पुरस्कार आहे. म्हणजे पुरस्कार मिळणार आहे गोलंदाजाला असेल फलंदाजाला असेल. पारितोषिकांचा वर्षाव मात्र या वेळेला केला जातो या मॅच साठी. मगाशी तब्बल 2,500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार मिळवला होता. राऊंड स्टम्प्स या वेळेला येतोय बॅटिंगसाठी. साहिल सोबत मात्र आपण पाहतोय ते अमोलला 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली फाईट होईल बहुतेक या मॅच मध्ये कारण फायटिंग स्कोर आहे. मगाशी आपण हायेस्ट स्कोर पाहिला 55 नंतर 61. अमित तळेकर माफ करा. स्ट्राइक वरती फुल टॉस बॉल परंतु फटका फसलाय. प्रॉपर संपर्क नाहीये बॅट आणि बॉल मध्ये. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3. लंबदंड गोलपिंड धरपकड योगिता अर्थात क्रिकेटचा हा रंगारंग खेळ आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिस टाइम ऑन साइडला जातोय संतोषजी नलावडे यांच्या बॅनरच्या दिशेने. महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष संतोषजी नलावडे साहेबांच्या सुद्धा शुभेच्छा या स्पर्धेसाठी. विशालजी माडखोलकर त्यांचा सुद्धा बॅनर आपल्याला समोरच्या दिशेने पाहायला मिळेल. आज या स्पर्धेनिमित्तानं स्वर्गीय नितीन प्रीतम राणे आणि स्वर्गीय अशोकजी भालेकर यांना भावपूर्ण आदरांजली सुद्धा वाहिली जाते या स्पर्धेच्या दरम्यान. हाफ ट्रॅकर होता ऑफ स्टंपच्या खूपच जास्त बाहेर अगदी फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर जातोय हा बॉल. वाईट बॉल येतोय पंचांकडून. दुपारच्या सत्रातलं हे क्रिकेट आपण बघतोय. त्यानंतर मात्र संध्याकाळी प्रकाश झोतामध्ये सुद्धा ही स्पर्धा अशीच चालू राहणार आहे. आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोरबोर्ड वरती 7. अजूनही 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिली ओव्हर प्रगतीपथावर. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर साहिल महेंद्रकर यावेळेला आडव्या बॅटने ताकदवर स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. ओव्हर थ्रो होतोय का पाहूया. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का. मिसफिल्ड होत आहे फंबल होत आहेत परंतु पंचांचा निर्णय काय येतोय पाहूया. डिक्लेअर मध्ये गेलाय का बॉल. एकच रन आहे. एकच धाव ती सुद्धा धावून काढली आहे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला नाहीये साहिल महेंद्रकर आणि अमित तळेकर कडून. दरम्यान पहिल्या ओव्हर नंतर 8 धावा स्कोरबोर्ड वरती आणि मंदार वाळके यांनी जर कॅच पकडली तर त्यांना 101 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे. आणि बॉल पकडला तर 51 रुपये. अगदी बॉल पकडला तरी सुद्धा 51 रुपयांचं बक्षीस आहे. अनिकेत सिंग यांनी हे पारितोषिक जाहीर केले. परंतु हा बॉल तुमच्याकडे आला तरच पकडा, नाहीतर पैशांच्या लालचेपोटी आपण जिथे बॉल जाईल तिथे धावत जाल बॉल पकडण्यासाठी. 51चं बक्षीस आहे. बॉल पकडला तर, कॅच पकडली तर 101 अनिकेत सिंग यांच्याकडून. साहिलला षटकार मारला तर हर्षित रंका यांच्याकडून 101चा पुरस्कार आहे. दरम्यान साईराज टक्के येतोय बॉलिंग मार्कवर. ओव्हर नंबर 2 घेऊन पहिल्या षटका अखेरीस बिनगडी बाद 8. 37 धावांची अजूनही गरज 18 बॉल मध्ये. आणि यावेळेला उडवलाय बॉल साहिल महेंद्रकरने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आज पहिला असा प्रयत्न आहे जो यशस्वी झालाय. मैदानात धावा असताना, मैदानात बॉल असताना धावा धावून काढण्याचा. मगाशी दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला परंतु त्यावेळेला मात्र बॅटर रनआउट झाले होते. असं खूप कमी वेळा पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये की बॉल मैदानामध्ये आहे आणि धावून 2 धावा काढल्या गेलेत. डिक्लेअर स्वरूपातल्या दुहेरी धावांचे फटके बरेच पाहिले. दरम्यान स्कोर डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचतोय.
लेग स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल. पुन्हा एकदा मात्र दिशाहीन गोलंदाजी. साईराज टक्के या वेळेला अतिरिक्त धावा खर्च करतोय. एक्स्ट्रा रन्सने मात्र स्कोरबोर्ड पुढे सरकते. 1वर 1 11 धावा. फक्त एकच बॉल या ओव्हर मधला पूर्ण झालाय, अर्थात 1.1 चेंडूची समाप्ती. बिनगडी बाद. 1वर 1 11 धावा. साईराज टक्के पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या वेळेला उडवलाय बॉल ऑन साइडला. वाईडिश लॉंग ऑन वरती फिल्डर येतोय का, परंतु बॉल अडवण्याची कोणतीही संधी नाहीये. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. बॉल जातोय दीर्घ सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. एक दमदार षटकार. हवा हवाई. गणेश गल्ली बिग बॅश 2025 सीझन 3 साहिल महेंद्रकरच्या बॅट मधून हा उत्तुंग आसमानी गगनचुंबी गगनभेदी षटकार. प्रत्येक षटकारासाठी मात्र 101 रुपयाचा पुरस्कार आहे हर्षित रंका यांच्याकडून. आणि आता मात्र जो आलेला षटकार आहे त्याच्यासाठी 101 चं पारितोषिक लागू झाले हर्षित रंका यांच्या माध्यमातून साहिल महेंद्रकर साठी. साईराज टक्के इथे मात्र खोदून काढायचा प्रयत्न होता. इथे मात्र आपले 100% दिले होते. परफेक्ट यॉर्कर हाताळला होता. थोडक्यासाठी मात्र बचावले साहिल महेंद्रकर. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता. स्कोर मात्र जर पाहिलं तर सध्याच्या स्थितीला 17. फुलटॉस बॉल कव्हरच्या क्षेत्रात. बॉल पकडला तर 51, कॅच पकडली तर 101. मंदार वाळके यांच्यासाठी हा पुरस्कार होता. चला पुन्हा एकदा अमित तळेकर स्ट्राइक वरती. या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला पुल करायचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन डिक्लेअर कडे चाललाय. 1 धावेनं मात्र धावसलक पुढे सरकतंय. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 19 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. माझ्यासोबत मात्र समालोचन कक्षामधून अभिषेक पाटील आज आमच्यासोबत या स्पर्धेदरम्यान जोडले गेलेत. प्रोलिंग स्पोर्ट्स वरती ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहताय. पंचांच्या भूमिकेत रवी आणि महेश चेंदवनकर 2 बंधू आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि या वेळेला मात्र विकेटची संधी आहे. पाहूया काय घडतंय. एक चांगला झेल तिकडे. साईराज टक्के स्वतःच्याच गोलंदाजीवरती. कॉटन बोल्ड. अमित तळेकर बॅक टू दी पवेलियन. हा पहिला धक्का आहे. पहिली विकेट पटकावली आहे. पहिली सफलता मिळवून दिली आपल्या टीमला. पहिला ब्रेक थ्रू इथे मात्र पाहायला मिळाला. अगदी विकेटच्या शोधामध्ये होते गोलंदाज. ती विकेट मात्र मिळते आहे साईराज टक्केला. अमित तळेकर माघारी परततोय आणि 2 ओव्हरची इथे मात्र समाप्ती होते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि उर्वरित 12 बॉलमध्ये 26 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. एका ओव्हरमध्ये 26 मारले गेले तर 12 बॉल आहेत. सव्वीस हा आकडा ऐकल्यानंतर याद आ रही हे गाणं येतं. 6 बॉल 26 रन, 6 बॉल 19 रन, 6 बॉल 15 रन. बऱ्याच मॅच मध्ये आज दिवसभरामध्ये आपण हे समीकरण पाहिले. 12 चेंडू आहेत, 26 धावांची गरज आहे. 100 आहेत प्रत्येक षटकारासाठी साहिल महेंद्रकर साठी. या मॅच मध्ये जितकेही षटकार तो मारेल हर्षित रंका यांच्याकडून साहिल महेंद्रकरला 101 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असणार आहे. बॅटिंगसाठी मात्र त्याच्यासोबत आता प्रसाद मुनगे आलाय. मंदार वाळके यांना कॅच साठी 101. या वेळेला मात्र हाफ ट्रॅकर समोर मात्र हाफ वॉली चेंडू आणि काय जबरदस्त कॅच पाहायला मिळते. 101 रुपयांचा पुरस्कार पटकावलाय मंदार वाळकेने आणि प्रणिल बागवे यांच्याकडून सुद्धा 101 रुपयांचा पुरस्कार. शशांकजी पाटील यांच्याकडून सुद्धा 101 चा पुरस्कार आणि समीरजी आंबेडकर यांच्याकडून सुद्धा 101 चा पुरस्कार. म्हणजे ही एक कॅच 400 रुपयांची आहे.
दुकानामध्ये गेलात सिक्सर सुप्रीमोचा बॉल जर विकत घेण्यासाठी तर 100 रुपयाला मिळेल, परंतु हा एक बॉल जो आहे तो मंदार वाळकेसाठी 400 रुपयांचा होता. आणि धीरज राऊळ यांच्याकडून सुद्धा 1001 रुपयांचा पुरस्कार आहे. अगदी 1400 रुपयांचा हा बॉल पडलाय. जबरदस्त कॅच मंदार वाळकेच्या माध्यमातून. न्यू बॅटर येतोय चारुल, षटकारासाठी 101. पहिला बॉल, इथे मात्र चांगली गुगली पाहायला मिळते, फिरकी बघायला मिळते. चारुलला बीट करतोय. अनिकेत कोलते आणि समोर मात्र चारुल गोलतकर. दोन्हीही GG11 चे प्लेयर आहेत, परंतु या वेळेला पुन्हा एकदा विकेटचं पतन. चारुलला माघारी परतावलं जातंय. अनिकेत कोलतेला आणखीन एक सफलता. आता मात्र ही मॅच कुठेतरी आपण जर पाहिलं तर KK किंग्स या संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते. पारडं जड झाले, फ्रंट फुटवर येतोय, पकड मजबूत केली आहे. 12 बॉल 26चं समीकरण यावेळेला डिफेंड होईल का? क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. निमेश आलाय बॅटिंगसाठी. नितेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपली आवडती बॅट त्या ठिकाणी घेतायत. मोठ्या धावांची गरज आहे, हात खोलावे लागतील, आक्रमक व्हावं लागेल फलंदाजांना. आणखीन एक चांगला बॉल, पुन्हा एकदा ओब्रेक पाहायला मिळतोय. एकही धाव खर्च केलेली नाहीये, 4 चेंडू हाताळलेत, 2 विकेट पटकावलेत. या स्पर्धेतली पहिली वहिली मेडन ओव्हर पाहायला मिळणार का? आणि मेडन ओव्हर जर टाकली तर सौरभ कडून 101 रुपयांचा पुरस्कार. परंतु डिक्लेअर मध्ये बॉल चाललाय. पहिली रन या ओव्हर मधली. अप्रतिम बॉलिंग. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. आणि मंदार वाळके यांना यतीन पाटील यांच्याकडून सुद्धा 101 म्हणजे तब्बल 1500 रुपयांना तो एक बॉल पडलाय. एक कॅच आज मात्र हजारपती बनवते. 1500 रुपयांचा पुरस्कार मंदारसाठी. आणखीन एक. वाह, काय जबरदस्त बॉलिंग. टाळ्या होऊन जाऊ द्या या बॉलरसाठी. अनिकेत कोलते 1 ओव्हर 1 रन आणि 3 विकेट या मॅच मध्ये. 6 चेंडू आणि 25 धावा. आता काय घडणार मैदानामध्ये? आणि अनिकेत सिंग यांच्याकडून अनिकेत कोलतेसाठी आणखीन एक पुरस्कार 101 रुपयांचा. 201 रुपयांचा पुरस्कार. आणि 101 चा पुरस्कार सौरभ कडून बॉलिंग साठी. आणि कुणाल कडून सुद्धा 101 चा पुरस्कार आहे. अनिकेत कोलते जबरदस्त बॉलिंग. 1 ओव्हर 1 रन 3 विकेट्स. चला टेम्पो जाऊ द्या. आणि या ओव्हर साठी जर पप्पूला निमंत्रित केलं गेलं बॉलिंग मार्कवर तर त्यांना 1001 रुपयांचा पुरस्कार. 5000चा पुरस्कार आहे. 5000 रुपये. पप्पूने जर ही ओव्हर हाताळली तर हर्षित रंका यांच्याकडून 5001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार असेल. मेडन ओव्हर जर टाकली मंदार वाळकेने तर धीरज राऊळ यांच्याकडून 1001 रुपयांचा पुरस्कार असेल. मंदार वाळके
पारितोषिकांचा वर्षाव त्यांच्यासाठी. प्रसाद मुंडगे पहिला बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय झालंय ते, वा काय कॅच पकडली आहे, अप्रतिम झेल. कॅच ऑफ द डे, मोमेंट ऑफ द डे. आणि अनिकेत कोलतेच्या या कॅच साठी राज चव्हाण यांच्याकडून 101 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार या कॅच साठी आलाय. प्रत्येक विकेट साठी मंदार वाळके, नंदकुमार सावंत यांच्याकडून त्यांना 101 रुपयांचा पुरस्कार आहे. पहिलाच बॉल असं वाटलं षटकार येतोय की काय, परंतु जबरदस्त फिल्डिंग आणि वन हँडेड कॅच. अगदी झाडावरून एखादा पिकलेला आंबा तोडून काढावा असा मात्र हा कॅच तिकडे पकडला जातोय. धावा थांबलेत. नवीन फलंदाज गणेश केंद्रे, एक उंच पुरा बॅटर. यावेळेला उडवलाय बॉल, लॉंग ऑन वरती फिल्डर आहे. आणखीन एक विकेट. मंदार वाळके, 101 रुपयांचा पुरस्कार आहे. नंदकुमार सावंत यांच्याकडून आणखीन 101 रुपयांचा पुरस्कार या विकेटसाठी मंदार वाळके यांना. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझी क्या, फायर है मैं, और फायर नहीं वाइल्ड फायर है मैं. हॅट्रिक पूर्ण केली तर 201 रुपयांचा पुरस्कार विकेटच्या हॅट्रिक साठी. सोहम लाड यांच्याकडून हा पुरस्कार असेल. मला वाटतं आज 4-5 हजार रुपये तरी घेऊन जाणार या मॅच मधून मंदार वाळके. या वेळेला मात्र जमिनी लगतचा फटका, चोरट्या दाबेच्या प्रयत्नात फलंदाज अक्षय नेरुरकर थोडासा फंबल होतोय. मीत बागवे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 501 चा पुरस्कार. प्रणित बागवे यांच्याकडून हा पुरस्कार आहे. उडवला या वेळेला, हवा के साथ साथ घट्टा के संग संग, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. सत्ता 27 धावा स्कोरबोर्ड वरती. 18 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक राहिलेत फक्त 2. औपचारिकता पूर्ण मॅच, फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे मंदार वाळकेला. हजारोंचा पुरस्कार मंदार वाळकेच्या नावावरती या मॅच मध्ये. ओहो, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. शेवटच्या बॉलवर जर विकेट पटकावली तर पुन्हा 101 रुपयांचा पुरस्कार सोहम लाड यांच्याकडून मंदार वाळकेसाठी. मित्रांनो, यापुढे तुम्हाला जर बक्षिसं लावायची असतील, सर्वप्रथम आपण पेमेंट आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून जमा करायचं आहे, त्यानंतरच बक्षिसं पुकारली जातील. आणि अशा पद्धतीने आणखीन एक विकेट आली आहे का? होय, मंदार वाळके पटकावतोय या ओव्हर मध्ये 3रा विकेट. व्हॉट अ बॉलिंग, काय गोलंदाजी केली आहे. आणि भुवनेश परब यांच्याकडून या विकेटसाठी आणखीन एक 101 रुपयांचा पुरस्कार मंदार वाळकेला. साहिल कदमला या कॅच साठी. आणि अशा पद्धतीने मात्र हा सामना इथे समाप्त झालाय. के किंग्स ठरला या मॅचचा विजेता. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टीम के किंग्स. 45 धावा या मॅच मध्ये त्यांनी डिफेंड केलेत आणि या मॅचचा विजेता ठरलाय.